खोटे गुन्हे आपण मुंबईला चाललो होतो त्यावेळेस रस्त्याने सत्कार केलेल्या लोकांवरती आत्ता गुन्हे चालू आहेत 4 महिन्यापूर्वीचे तेव्हा का झोपले होते का तेव्हाच करायचे ना जेलला सडन आयुष्यभर पण समाजाशी गद्दारी करून तुमच्या त्या जेलला भिवून तुमच्या मनासारखा मी नाही वागू शकत आपण काय अन्याय करावा हे तरी कळायला पाहिजे आता नवीन अन्याय काय सुरू केला हे पोरं जे शेप्या लावते हे पोट्टे असले बेकार आहे त्यांना लय भारी सांगितलं तुम्ही जे शेप लावू नका जे शिपेल्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले त्यांनी काय केलं म्हणजे फुलं आमचे पैसे आमचे डिझेल आमचं जे शिपे आमच्या भाडं आम्ही देणार रस्ता आमचा मागणी आमची लोक आमचे तुला काय नाही मुंबईत बसून तुला अडचण काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले थांबतोय का बघायसाठी मी नुसतं थांबत आणि माझा मराठा बी नाही थांबत आता ते म्हणजे हो द्या काय केस व्हायचे त्यांच्याकडे बघायचंच आहे एकदा फडणवीस साहेबांनी खूप चांगलं काम करून दिलंय मला ते जितके गुन्हे दाखल करते तेवढी फौज मला तयार व्हायला लागली मोठी बीडला एक मुस्लिम बांधव त्याचं ते क्रेन आणलं होतं मला काल माहिती मिळाली ते क्रेनला मोठा हार बांधला होता त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आणि त्याला लय मोठा दंड दिला तेव्हा म्हणलं आता एवढा दंड केला आणि तेव्हा केला ना होऊन देव म्हणला जे होईंगा होय होईंगा आता मराठी की पिच्छेच आता होऊन द्या मला काय घे वाजवून म्हणा तो आता लोक नाही हटत गृहमंत्री साहेब शहाणपणाची भूमिका घ्या मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल तुमचा उभा कार्यक्रम लागून जाईल खोटे गुन्हे आपण मुंबईला चाललो होतो त्यावेळेस रस्त्याने सत्कार केलेल्या लोकांवरती आत्ता गुन्हे चालू आहेत 4 महिन्यापूर्वीचे तेव्हा का झोपले होते का तेव्हाच करायचे ना आता ते चालू केले पुढे ते हलकी वाजणाऱ्यावर सुद्धा असं इंग्रजांनी हिटलरने सुद्धा केलं नसेल इतकी भयानक परिस्थिती त्या हलगी वाजवणाराचा काय संबंध याच्याशी त्यांनी वाजायचं नाही पोटा नाही भरायचं ट्रॅक्टर आणलेल्या पोरावर गुन्हे दाखल नवीन साखळी उपोषण करणाऱ्यावर गुन्हे दाखल एकदा असा डाव टाकला मंडपच काढून न्यायचा म्हणे आंतरवालीचा म्हणलं तर मंडपला हात लावा मग सांगतो तुम्हाला कचका महा कसा असतो कारण ते मराठ्यांची अस्मिता आहे तो मंडप म्हणजे त्या मंडपनच आंतरवालीच्या न्याय दिलाय साहेब सोपं नाहीये बोलणं खूप सोपं आहे भाषण करणं सोपं आहे ऐकणं पण सोपं आहे 7 महिने झाले शेतकरी गाव आहे सारखं लढतंय साधी सोपी गोष्ट नाहीये मराठा समाजाला न्याय मिळाला तुम्ही ते सुतळीला सुद्धा हात लावून देणार नाही मंडपच्या त्या तिथं माघार घ्यावी लागली म्हणजे ते जे डाव टाकतील ती त्यांच्या अंगलोट यायला लागली या साईडने नेमली ती पण त्यांच्या अंगलोट आली आम्हाला माहिती आहे तो अहवाल तयार आहे आधीच मग तुम्ही मला गुतवणार हे मला माहिती पण मी तर भेलो पाहिजे आजकाल कसं आहे माहिती आहे का इकडे कोपऱ्याला बडबड बंद करा नाही चला बाहेर मला माहिती आहे तुमचा अहवाल तयार आहे तुम्ही मला मध्ये टाकणार आहे मी माझं कुटुंब 7 महिने झालं बाजूला सारलं आणखी शिवलं सुद्धा नाही कुटुंबाला दरवाजाला सुद्धा उंबऱ्याला शिवलं नाही मी माझ्या समाजाला दैवत आणि मायबाप मानलेले मी यांना सोडून तुमच्याकडे येऊ शकत नाही जेलला सडन आयुष्यभर पण समाजाशी गद्दारी करून तुमच्या त्या जेलला भिवून तुमच्या मनासारखा मी नाही वागू शकत ते खोटं आरक्षण 10% घेऊन करोडो पोरांचं वाटोळं करून त्यांचं पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत यांनी ठरवलंय की याला मध्ये टाकायचं आता आजकालची पद्धत इतकी बेकार आहे एखाद्याची जर चौकशी करायची असली आमदार मंत्री बघा तुम्ही यांची चौकशी करायचं म्हणलं आणि यांना जर माहित झालं हे दुसऱ्या दिवशी म्हणतात मग पोट दुखत नाही बीपी वाढ त्याचं लगेच कंबर मोडत एका दिवसात दवाखान्यात ऍडमिट होते दवाखान्यात ऍडमिट झाल्यावर चौकशी करता येत नाही कारण जीव अगोदर नंतर चौकशी यासाठी नेमली त्याच्या अगोदर 2 दिवस मी हॉस्पिटलला होतो संभाजीनगर माझ्याकडे जाता सलाईन लावली होती मी जर भेट असतो ना तर मी डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आता सतत कोचन कोमात गेला म्हणून सांग त्याला सांगितलं सलाईन तोड चौकशीला यासाठी मला अंतरवाली जायचं बघतो ती कशी अटक करतात का काय करतात का गृहमंत्र्यांचं मराठ्यांविषयी किती द्वेष बघायचा मला आणखीन नाही ती कुंकड हिंडती तिची तिलाच माहित आणखीन नाही मी नाही देऊ शकत कारण आपल्या आंदोलनाच्या पाठीशी कोणी नाही पण आणि कोणाच्या रुपयाला हात सुद्धा लावलेला नाही माझा मराठा समाजाने घामाचे कष्टाचे पैसे आंदोलनाला घातलेले
यांच्याशी गद्दारी मी नाही करू शकत. त्यांचे इतके डाव टाकले, आता तर नवीन डाव आणलाय त्यांनी या 5-7 दिवसात. पाठीमागं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं, त्यांनी पुन्हा सांगितलं तुमचे हेडे ओपनिंग आहेत म्हणे आणि तुम्हाला बदनाम करणार आहेत. तुम्ही असे मराठ्यांपासून लांब जात नाहीत. ते नाही का काय करत असते त्याला, ते कट करायचे मुंडके काय मका लावायचं काय म्हणते त्याला, हा ते करणं. याचं मुंडकं त्याला बसायचं आणि त्याचं मुंडकं मला बदनाम करायचं. गृहमंत्री साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओ बनवा, नाही तर तुमचा कोणता ITCL आहे त्याला सांगा, काय रेकॉर्डिंग व्हायरल करायचं तेवढ्या करा. मी माझ्या मायबाप समाजापासून लांब जाऊ शकत नाही. तुमच्याकडून आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही. किती नीच विचार असले पाहिजे. एवढा मोठा माणसं, गोरगरिबांचं, मी शेतकऱ्यांचं पोरग गोरगरीब मराठ्यांची लढाई लढतोय, गोरगरिबांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढतोय. माझ्या मुलगीच्या 6 दिवसापासून ऍडमिट होती तरी मला माहित नव्हतं. तरी मी अगोदर समाजाचं काम केलं, नंतर भेटायला गेलो. काल माझ्या आईचं ऑपरेशन होतं, ती मला 7 महिन्यापासून माहित नव्हतं. तरी मी अगोदर समाजाचं काम केलं, नंतर रात्री भेटून आलो. आज सकाळी बीडच्या लोकांनी सांगितलं ऑपरेशन झालंय म्हणून. मी समाजासाठी गृहमंत्री साहेब इतका ताकदीनं जीवाचे बाजी लावून लढतोय. तुम्हाला या गोरगरीब लोकांची माया आणि आक्रोश तरी लक्षात आला पाहिजे की आरक्षणासाठी लढते. यांच्या विरोधात गेला तर सुपडा साफ होऊ जाईल राजकीय करिअरचा तुमच्या सगळ्या. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.